नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून तज्ञांकडून उपचार पद्धतींविषयी चर्चा करत असतो आणि आज आपण GERD आणि हायटस हर्निया याविषयी चर्चा करणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर अभिजित जोशी। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर अभिजित जोशी यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर जोशी हे गॅस्ट्रोइंटेस्टिनल लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांनी आपलं शिक्षण हे TN मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलमधून पूर्ण केले। तर KEM हॉस्पिटलमधून त्यांनी MS शिक्षण पूर्ण केलं। तर डॉक्टर जोशी यांनी सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी सर्जन इथून डिप्लोमा इन ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरीचं शिक्षण घेतलंय। डॉक्टर LH हिरानंदानी इथे आपली रुग्णसेवा ते देतात। तर मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जन म्हणून त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे। 2001 मध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये त्यांनी फेलोशिपही प्राप्त केली आहे। 2011 मध्ये बेल्जियममध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह बेरियाट्रिक सर्जरी आणि रेक्टल कॅन्सर सर्जरीचं त्यांनी शिक्षण घेतलंय। तर डॉक्टर जोशी यांना कोइंबतूरच्या प्रोफेसर C पलानीवेलू यांच्या मार्गदर्शनाखाली लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल डिप्लोमा इन ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरीने सन्मानित करण्यात आलंय। 2011 मध्ये त्यांनी बेल्जियममध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह बेरियाट्रिक सर्जरी आणि कोलोरेक्टल कॅन्सर सर्जरीचं शिक्षण घेतलं आणि आतापर्यंत डॉक्टरांनी हजारो शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी देखील केल्यात। चला तर आज आपण गॅस्ट्रोसोफेजियल रिफ्लक्स डिसीज आणि हायटस हर्नियाबद्दल जाणून घेऊया डॉक्टरांकडून लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। डॉक्टर बऱ्याचदा असं होतं की जळजळ होणं, मळमळ होणं किंवा कुठेतरी छातीत त्रास होत असतो किंवा घशाला कुठेतरी कोरड पडल्यासारखं वाटतं। हे बऱ्याच गोष्टी आपण ह्या डे टू डे लाईफमध्ये पाहत असतो। मात्र GERD म्हणजेच GERD आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये काय नेमका फरक आहे? करेक्ट। सो ऍसिडिटी आणि थोडं घशाशी येणं, वरवर छातीमध्ये जळजळ होणं, हार्ट बर्न दुखणं हे सगळ्यांना आपल्या सगळ्यांना होत असतं कधी काळी। वन्स इन अ वाईल होतं, त्याला ऍसिड रिफ्लक्स म्हणतात। पण ह्या कंप्लेंट सस्टेन्ड फ्रिक्वेंटली व्हायला जेव्हा लागतात, म्हणजे इन पर्टिक्युलर आठवड्यामध्ये 2दा किंवा 2पेक्षा जास्त वेळा आणि असं सस्टेन्ड बेसिसवर एक जवळजवळ 3 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी जेव्हा होतं तेव्हा त्याला GERD म्हटलं जातं। GERD हा एक क्रॉनिक सिंड्रोम आहे, क्रॉनिक प्रॉब्लेम आहे आणि ह्याची ट्रीटमेंट आणि ह्याची सिरियस दखल घेण्याची गरज आहे। कारण हा GERD आपल्याला त्रास देतो, आपलं क्वालिटी ऑफ लाईफ सफर होतं त्याच्यामध्ये आणि हा डेव्हलप झाला, आणखीन ॲग्रेवेट होत गेला आणि त्याची ट्रीटमेंट योग्य नाही झाली तर त्याचे आणखीन सिरियस रिपरकशन्स पुढे आपल्याला सोसावे लागतात। बरोबर। आता डॉक्टर तुम्ही बोलता बोलता म्हणालात की कुठेतरी 2-3 महिने ह्या सगळ्या गोष्टी आपण सतत आपल्याला त्रास होत असतील तर आपल्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाहीये, योग्य तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। पण बऱ्याच असं होतं की घरगुती उपाय करणं किंवा कुठेतरी ह्या गोष्टींकडे ठीक आहे, नॉर्मल जळजळ तर होतंय, ठीक आहे, ऍसिडिटी वाढली असेल, ह्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो आणि नंतर त्याचा पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो। तर GERD म्हणजे नेमकं काय होतं आणि हे काय आहे त्याबद्दल काय सांगाल? GERD म्हणजे बेसिकली ऍसिड जास्त, सगळ्यात पहिली त्याची ट्रिगर इव्हेंट म्हणजे पहिली गोष्ट काय होते म्हणजे पोटामध्ये ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड जास्त व्हायला लागतं मॅन्युफॅक्चर। त्याची अनेक कारणं आहेत, खाण्यापिण्याचे इंडल्जन्सेस, व्यसनं, अल्कोहोल, स्मोकिंग, इरेग्युलर डाएट टायमिंग, जंक फूड, अति जास्त जेव्हा होतं, बॅलन्स डिस्टर्ब होतो, अति जास्त ऍसिड फॉर्मेशन नंतर थोडं ऍसिड त्या ऍसिडला पुढे जायचं असतं आणि थोडं ऍसिड उलटं यायला लागतं इसोफेगसमध्ये, वरच्या अन्ननलिकेमध्ये। लोअर इसोफेगसमध्ये ते बर्न करायला लागतं आणि ते ऍक्च्युली आतल्या त्याच्या आवरणाला, म्युकोजाला केमिकल बर्न्स होतात आणि त्या बर्न्समुळे फायब्रोसिस जो होतो, त्या फायब्रोसिसमुळे स्टमक हा वर पुलअप व्हायला लागतो चेस्टकडे। सो GERD खूप जास्त काळासाठी निग्लेक्ट जर झालं तर आपला जे जठर आहे, जठराचा स्टमकचा जो वरचा पोर्शन आहे तो हळूहळू चेस्टमध्ये पुलअप व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे डायफ्राम ह्या स्नायूमध्ये जे छिद्र असतं ज्याच्यातनं अन्ननलिका इसोफेगस एंटर करते ॲब्डोमेनमध्ये, पोटामध्ये, ते छिद्र डायलेट व्हायला लागतं आणि दॅट इज द स्टेज वेअर GERD कन्वर्ट्स इनटू ऑर रादर कॉजेस हायटस हर्निया। बरोबर। हा त्याचा पुढचं रिपरकशन म्हणजे पुढचं पाऊल म्हणजे हायटस हर्निया आहे। म्हणजे आम्ल हे उलट्या बाजूने यायला जेव्हा सुरुवात होते, म्हणजे जेव्हा आपण पित्त खवळतो म्हणतो बोली भाषेमध्ये, तर ते जेव्हा होतं तेव्हा हे GERD हा प्रकार आपल्याला बघायला मिळतो आणि ह्या GERD वरती नेमके काय उपचार करायचे, कशा पद्धतीने याचं निदान करायचे याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे। मात्र GERD होण्याची नेमकी काय प्रामुख्यानं कारणं दिसतात?
बेसिकली डाएट आणि आजकालचं मॉडर्न लाईफस्टाईल, बरोबर. अति जास्त स्ट्रेस फिल्ड लाईफस्टाईल्स, डाएटचे अति जास्त इंडल्जन्सेस, खूप जास्त तिखट, तेलकट, तुपकट खाणं, अति जास्त फ्रिक्वेंटली बाहेरचं खाणं, व्यसनं, अनकंट्रोल्ड अल्कोहोलिझम, एक्सेसिव्ह स्मोकिंग, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत बरोबर आहे. आहेत. क्रॉनिक मेडिकेशन्स त्याला कारणीभूत आहेत. स्टिरॉइड्स, पेन किलर्स, किमोथेरपी एजंट्स, या सगळ्या गोष्टी कमी अधिक प्रमाणामध्ये त्याला कारणीभूत आहेत. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की अवेळी जेवण असेल किंवा सतत बाहेरचं खाणं, धूम्रपान किंवा अल्कोहोलचं प्रमाण, हे सगळ्या गोष्टी ह्या सगळ्याला कारणीभूत आहेत. मात्र ह्या सगळ्याच्या नंतर जेव्हा गड होतो त्याच्यानंतर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हायटस हर्निया उद्भवण्याचे चान्सेस असतात. तर हायटस हर्निया आणि गड मधला नेमका काय फरक आहे मग? सो गड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती स्टेज असते जेव्हा आपल्याला ऍसिड रिफ्लक्स हा आठवड्यामध्ये 2पेक्षा जास्त वेळा होत असतो आणि तो सस्टेन्ड कंटिन्युअसली 3 महिन्यासाठी चालू राहिला असतो, त्याला गड म्हणतात. गड हे त्याचा पुढचा स्टेज हा हायटस हर्निया आहे. जेव्हा गड कंटिन्युअसली अनट्रीटेड राहिला, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याचे जे ट्रिगर पॉइंट्स आहेत, त्याचे जे कॉजेस आहेत, त्याची जी कारणं आहेत, त्यांची ट्रीटमेंट नाही, निगा राखली नाही गेली, ट्रीटमेंट नाही झाली योग्य प्रकारे, तर हायटस हर्निया डेव्हलप होतो. याचाच अर्थ स्टमकवर पुलअप होतो आणि आणखीन जास्त सिम्प्टोमॅटिक पेशंट होतो. ऍसिड खूप जास्त ऍसिडचा मारा झाल्याने टर्मिनल वरच्या अनलिकेमध्ये, इसोफेगसमध्ये आतल्या बाजूला असे काही चेंजेस होतात, सेल्युलर चेंजेस, ज्याच्यामुळे एक कंडिशन निर्माण होते काही लोकांमध्ये ज्याला म्हणतात बॅरेट्स इसोफेगस. आणि बॅरेट्स इसोफेगस हे एक प्री कॅन्सरस कंडिशन आहे, विच मीन्स की अति निग्लेक्ट झाली तर काही लोकांमध्ये, एक मायनॉरिटी पॉप्युलेशनमध्ये गड चालू राहिला तर ॲट अ लेटर स्टेज इट कॅन कल्मिनेट इन टू टर्मिनल इसोफेजियल कॅन्सर. बापरे. म्हणजे एवढे त्याचे सिरियस रिपरकशन्स होऊ शकतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. आता तुम्ही हायटस हर्नियाचा उल्लेख आपण केला, मग हायटस हर्निया म्हणजे नेमकं काय होतं? कारण की हर्निया हे तर प्रत्येकाला माहिती की नेमकं कुठे असतं, कशामुळे होऊ शकतं, हे सर्वसामान्यांना माहिती असतं. मात्र मग हर्निया होण्याची नेमकी काय कारणं असू शकतात? सो हायटस हर्निया बेसिकली, कुठलाही हर्निया म्हणजे एखादा अवयवाचा पार्ट हा त्याच्या जिथे त्याचे लोकेशन, नॉर्मल लोकेशन आहे, तिथून तो त्याच्या पेरिमीटरला क्रॉस करून तो दुसऱ्या कुठल्या तरी कॅव्हिटी आणि स्पेसमध्ये जेव्हा जातो. कॉमन गोष्टी असतात एक्सटर्नल हर्नियाज, पण हायटस हर्निया हा एक इंटरनल हर्नियाचा प्रकार आहे एका प्रकारे. आणि त्याच्यामध्ये स्टमक, जठर, हे जे ॲब्डोमेन मध्ये असायला पाहिजे पूर्णपणे, त्याचा जो वरचा भाग आहे तो खेचला जातो वर चेस्ट मध्ये, छातीमध्ये, आणि त्याला हायटस हर्निया म्हणतात. आणि त्याच्याने गड आणखीन वाढतो, कारण ऍसिड प्रोडक्शन होणार आहे त्या स्टमक मध्ये, ते आणखीन वर जायला लागतं आणि तो आणखीन प्रोग्रेसिव्हली जास्त पुलअप होऊन तो आणखीन त्रास द्यायला लागतो. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की तो वरच्या बाजूला वाढतो आणि त्याच्यानंतर गडचा त्रास व्हायला लागतो, पण साधारणपणे गडचा त्रास सुरू झाल्यानंतर पण हायटस हर्नियाचा त्रास सुरू होण्याची शक्यता आहे? गडचा त्रास झाल्यानंतर येस, हायटस हर्निया हा त्याचं एक लॉजिकल कन्क्लुजन आहे. त्याचं गडचं प्रॉपर ट्रीटमेंट नाही जर झाली तर अल्टिमेटली तो हायटस हर्निया होतोच, त्याचं कन्क्लुजन आहे. बरं. आता आपण गड आणि हायटस हर्नियाबद्दल बोलतो. या दोघांमधला नेमका जर फरक करायचा झाला तर काय फरक आहे? याची काही लक्षणं वेगळी दिसतात काय दोघांची? मोर ऑर लेस लक्षणं तीच आहेत, पण इंटेन्सिटी, सिव्हिअरिटी ही वाढलेली असते. गडमध्ये जेव्हा हायटस हर्निया निर्माण होतो त्यावेळेला त्याच गडचे जे सिम्पटम्स आहेत, हार्टबर्न आहे, छातीमध्ये दुखणं आहे, कोणाकोणाला खोकला असतो, कोणाकोणाला वॉटर ब्रश किंवा रिगर्जिटेशन होतं, प्रत्येक मील नंतर वरवर येतं, घशाशी येतं. याची जी इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी ही हायटस हर्निया झाल्यानंतर आणखीन व्हायला लागते, आणखीन जाणवायला लागते. बेसिकली प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी ऑफ लाईफ आणखीन जास्त सफर व्हायला लागते हायटस हर्निया निर्माण झाल्यानंतर. बरोबर. आता डॉक्टर तुम्ही सांगितलं तसं की सर्वसाधारणपणे ही लक्षणं सारखी दिसतात, मग आपल्याला गड झालाय की हायटस हर्निया, याचं निदान मग कसं करायचं? सो याच्या काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहेत. प्रायमरीली सिम्पटम्स जेव्हा पेशंटला होतात आणि आमच्याकडे पेशंट्स येतात त्यावेळेला आम्ही नेहमी अँटी ऍसिडिटी मेडिकेशनचा एक ट्रायल बेसिसवर एक 10 ते 15 दिवसाचा कोर्स करतो. सिम्पटम कंट्रोल जर त्या औषधांनी आला चांगला, लाईफस्टाईल थोडंसं मॉडिफिकेशन लोकांनी
केलं, थोडासा आणखीन कंट्रोल, थोडासा डिसिप्लिन आला, व्यसनं जर असतील, अति जास्त चहा कॉफी पिणारे लोक, त्या ह्या सगळ्यांमध्ये लिमिटेशन जर आलं आणि सिम्पटम कंट्रोल राहिला तर फार जास्त आणखीन पुढचं पाऊल किंवा आणखीन काही फॅन्सी इन्व्हेस्टिगेशन तपास करायची गरज नाही. पण सिम्पटम्स जर परसिस्टंट राहिले तर मग त्याच्यानंतर गॅस्ट्रोस्कोपी, एंडोस्कोपी जी असते, अप्पर गॅस्ट्रोस्कोपी, ही केली जाते आणि त्याच्यामध्ये ते निदान होतं की फक्त गर्ड आहे का, गर्ड बरोबर हायटस हर्निया पण झाला आहे, हायटस हर्निया झाला असेल तर तो किती सेंटीमीटरचा स्टमक वर छातीमध्ये गेलेला आहे, आणि अशा प्रकारे मग त्याला कदाचित एका कोणाला सर्जिकल ट्रीटमेंट पण लागू शकते. अर्थातच या सर्जिकल ट्रीटमेंट बद्दल आपण बोलूयाच, मात्र जेव्हा हायटस हर्निया किंवा गड झाला आहे ह्याचं निदान झाल्यानंतर एखादा रुग्ण तुमच्याकडे आला तर त्याच्यावरती आपण डायरेक्ट शस्त्रक्रिया करू शकणार नाही, कारण की सुरुवातीला काही औषधोपचारांनी काही हे कंट्रोलमध्ये येऊ शकतं का, याबद्दल मला जाणून घ्यायचं. हो, येस, ऍक्च्युली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि अप्रोप्रिएट औषधं या गोष्टींनी बरेच लोक कंट्रोलमध्ये राहतात आणि टिपिकली शस्त्रक्रिया लागण्या इतकी स्टेज येत नाही, पण प्रत्येक गोष्ट हँड इन हँड जायला पाहिजे. औषधं आपण घेतो पण कदाचित थोडंसं डायटरी डिसिप्लिन, लाईफस्टाईल मध्ये डिसिप्लिन हा आणणं जरा थोडंसं कठीण जातं अनेक लोकांना. या सगळ्या गोष्टी एकत्र जर झाल्या, अप्रोप्रिएट स्टेजला डायग्नोज झालं आणि प्रॉपर प्रत्येक गोष्टीची निगा राखली गेली, काळजी घेतली गेली, तर कदाचित प्रॉब्ली सर्जरी करण्याची स्टेज येतच नाही. पण जर हायटस हर्निया निर्माण झाला आणि तो प्रोग्रेसिव्हली वाढत गेला किंवा बॅरेट्स इसोफेगस किंवा लोअर इसोफेगस मध्ये आतून चेंजेस व्हायला लागले तर ह्या गोष्टींचे पुढे होणारे सिरियस रिपरकशन्स याची हे लक्षात ठेवता त्याची सर्जरी केली तर त्याचा जास्त फायदा होतो. पण सर्जरी लागणारे सर्जिकल कॅन्डिडेट्स हे कमी असतात. बरोबर. आता डॉक्टर तुम्ही म्हणालात तसं की बऱ्याचदा काही रुग्णांमध्ये सर्जरी लागतही नाही, मात्र काही रुग्णांमध्ये लागूही शकते. कसं होतं की आपण पाहिलं तर सर्वसामान्यांना जळजळ होणं किंवा हा सगळ्या ऍसिडिटीचा त्रास होणं हे आता फार स्वाभाविक झालेले आहे. अनेकांना ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, ह्या वारंवारही होत असतात, मात्र काही कालावधीनंतर ह्या थांबतात. मग अशा रुग्णांनी देखील हे सगळ्याचं निदान करून घेणं आवश्यक आहे? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. त्याला तेच आहे की त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, तुम्हाला सिम्पटम्स किती फ्रिक्वेंटली होत आहे, तुमचं रुटीन, डेली रुटीन किती डिस्टर्ब होत आहे, याच्यावरच सगळं पुढचं अवलंबून आहे. आणि औषधं अगदी वंडरफुल औषधं आहेत. या ग्रुप ऑफ ड्रग्जला आपण प्रोटॉन पंप इनिबिटर्स म्हणतो. ओमेप्राझोल, पॅन्टोसिड, पॅन40, रॅबिप्राझोल, इतके सगळी मेडिकेशन्स आता इतके सुपरिचित आहेत लोकांना आणि हे अतिशय इन्स्टंटेनियसली ग्रॅटिफाईंग अशी औषधं आहेत. इमिजिएटली गोळी घेतली, एक गोळी खाल्ली की चांगला दिवस जातो. पण ह्याचा ट्रॅप असा आहे की ह्या गोळ्या घेता घेता आपण त्याच्या अधीन होतो आणि त्याची सवय लागते आणि ह्याच्यामुळे काय होतं, अनरेग्युलेटेड, अनकंट्रोल्ड ऍसिड सप्रेशन करतात या गोळ्या आणि थोडं बहुत ऍसिड बनवण्याची जी क्षमता आपल्याला देवाने दिलेली आहे स्टमक मध्ये, या ऍसिडचं पण काहीतरी फंक्शन आहे. त्याचं एक कारण आहे की कॅल्शियम आणि प्रोटीन्स हे जे आपल्या आहारातून आपल्याला जातात, कॅल्शियम आपल्या हाडांच्या आणि स्नायूंच्या हेल्थसाठी अतिशय महत्वाचं असतं आणि प्रोटीन्स म्हणजे आपण सगळं नखशिखांत आपलं सगळं स्ट्रक्चर प्रोटीन्स आहे, आपली इम्युनिटी, आपलं सगळं बॉडीचं मेंटेनन्ससाठी प्रोटीन्स लागतात. पण आपण आहारामध्ये ज्या फॉर्ममध्ये प्रोटीन्स खातो ती प्रोटीन्स आपल्या इंटेस्टाईन मधनं ऍब्झॉर्ब होऊ शकत नाहीत. ऍसिड एक फार महत्वाचं काम करतं की या प्रोटीन्सला ब्रेकडाऊन करतं सिम्पलर मॉलिक्युल्स मध्ये आणि मगच ते ऍब्झॉर्ब होऊन आपल्या शरीराला त्याचा उपयोग होऊ शकतो. इव्हन कॅल्शियम ऍब्झॉर्ब होण्यासाठी ऍसिडिक वातावरण, ऍसिडिक पीएच लागतो आणि जे लोक अँटी ऍसिडिटी मेडिसिन क्रॉनिकली बऱ्याच वेळापासून घेत आहेत अशा लोकांचं ऍसिड सप्रेशनमुळे उतार वयामध्ये हाडाची हेल्थ, स्नायूंची हेल्थ, एक बॉडी स्ट्रक्चर, जनरल इम्युनिटी या सगळ्या गोष्टी वीक व्हायला लागतात. एक स्लो डॅमेज चालू असतो बॅकग्राऊंड मध्ये. ऑब्व्हियसली त्या औषधांचा नुसता फायदाच आपल्याला संभवतो, पण लॉंग टर्म त्याचे लॉसेस खूप आहेत. त्याच्यामुळे ओव्हरऑल यंग फिट लोकांना अति जास्त रेग्युलर बेसिसवर, डे टू डे बेसिसवर जर औषधं घ्यायची गरज पडत असेल तर दे शुड गो फॉर अ डायग्नोसिस. आणि हायटस हर्निया असेल, क्रॉनिक गर्ड असेल तर ह्या मेडिकेशन्स रेग्युलर बेसिसवर, डिपेंडंट बेसिसवर न घेणं हे जास्त चांगलं आहे. बरोबर. तुम्ही हायटस हर्नियाबद्दल आता बोललात, तेव्हा हायटस हर्निया जेव्हा होतो तेव्हा साधारणपणे एक थोडासा फुगवटा त्या भागाचा तयार होतो. अर्थात ह्यामुळे गड जास्त प्रमाणात त्रास होतो ह्या सगळ्याचा त्या व्यक्तीला. मग अशा वेळेस हायटस हर्नियावरती आपण औषधोपचार करून चालतात का आपल्याला ऑपरेशन करावंच लागतं? कारण की ती जाळी बसवणं असेल, कारण की तो कुठेतरी दाबला, तो फुगवटा कमी करणं
कारण की आपल्याला एक लक्षात आलं की आपला कुठला तरी हा भाग फुगायला लागलेला आहे, पोटातला भाग फुगतोय का, नेमकं कारण आहे हे आपण शोधून काढलं तर आपल्या लक्षात येऊ शकतं. पण हे लवकरात लवकर निदान होणं देखील तितकंच महत्वाचं नाहीये का? अगदी बरोबर आहे. लवकरात लवकर निदान होणं तितकंच महत्वाचं आहे आणि अगदी अर्ली स्टेजमध्ये प्रत्येक हायटिस हर्नियाच्या पेशंटला सुद्धा सर्जरी करायलाच पाहिजे असं नाहीये. मेडिकेशन्स ही चांगली अवेलेबल आहे. जी औषधं आहेत याच्याबरोबर बेसिकली गनिमी कावा खेळावा. रेग्युलर बेसिसवर त्याच्या अधीन होऊन, डे टू डे बेसिसवर त्याचा डिपेंडंट होऊन, त्याचा गुलाम होऊन कंटिन्युअसली घेत न बसावं. त्याला स्टॉप स्टार्ट वे मध्ये प्रोटॉन पंप इनिबिटर्सचा योग्य वापर करावा, जेणेकरून सिम्पटम कंट्रोल पण राहील, आपली क्वालिटी ऑफ लाईफ पण मेंटेन राहील आणि कदाचित सर्जरी सुद्धा आपल्याला अवॉइड करता येईल. बरं, हायटिस हर्नियाची तुम्ही साधारणपणे काय लक्षणं सांगू शकतात? जसं तुम्ही गड बद्दल सांगितलं, ही जळजळ होणं किंवा इतर काही पित्त वाढणं, पण मग हायटिस हर्निया होतोय किंवा ह्या, कारण की ह्या सगळ्या गोष्टी आतमध्ये घडत असतात आपल्या शरीराच्या आणि हे आपल्याला पटकन लक्षात येत नाही. तर अशा वेळेस आपलं पोट फुगल्यासारखं वाटलं की आपण समजायचं की हर्निया सारखा काही आजार आहे का? एक्सटर्नल हर्नियामध्ये पोट फुगतं. हायटिस हर्निया हा इंटरनल हर्निया आहे. बरोबर. त्याच्यामुळे जठराचा एक भाग छातीकडे चाललाय, त्याच्यानी ना छाती फुगते ना पोट फुगतं. त्याच्यामुळे बाहेरून आपल्याला कळण्याचा किंवा लक्षात येण्याचा काही मार्गच नाही. बेसिकली सिम्पटम्स तेच आहेत, फक्त इंटेन्सिटी, सिव्हिअरिटी, फ्रिक्वेन्सी ही वाढते आणि मग एंडोस्कोपीमध्ये आपल्याला कळून येतं की आपल्याला हायटिस हर्निया झाला आहे का आणि तो किती मोठा आहे, किती त्रासदायक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचं एजशी कोरिलेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. कोणी 70मध्ये 80च्या एजमध्ये जर डायग्नोज झालं तर त्यांना अगदी अग्रेसिव्हली सर्जिकल ऑप्शन देऊन काही अर्थ नाही. पण यंगर लोकांना ज्यांना रेग्युलर बेसिसवर ही औषधं घ्यावी लागत आहेत डे टू डे लाईफ सस्टेन करण्यासाठी, त्यांनी हायटिस हर्नियाच्या स्टेजला जरूर ही औषधं अवॉइड करण्यासाठी, क्रॉनिकली डिपेंडंट होणं अवॉइड करण्यासाठी सर्जरी जरूर करून घ्यावी. पण मग या सर्जरी नंतर ती व्यक्ती क्वालिटी ऑफ लाईफ जगू शकते? ऍब्सोल्युटली. इव्हन औषधं लागू शकतात अधेमध्ये, पण रेग्युलर बेसिसवर, डे टू डे बेसिसवर लागणारं जे डिपेंडन्स जो निर्माण होतो हा बऱ्याच अंशी कमी होतो. मग हे झालं हायटिस हर्नियासाठी आपण शस्त्रक्रिया करू शकतो, मग गटसाठी देखील आपण शस्त्रक्रिया करू शकतो. मग साधारणपणे या कुठल्या प्रकारच्या असतात आणि ह्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा एकदा हा त्रास होऊ शकतो का? येस, तो बेसिकली शस्त्रक्रियेमध्ये काय केलं जातं की स्टमक किंवा जठराचा जो भाग वर चालला आहे चेस्टमध्ये, त्याला आपल्याला चेस्टमधनं त्याला परत ऍब्डोमेन मध्ये, पोटामध्ये घेऊन यायचं आहे जिथे तो बिलॉंग करतो. बरोबर आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे डायफ्राम किंवा हा जो रेस्पिरेटरी स्नायू आहे ज्याच्यामधनं तो स्टमक पुलअप झालाय आणि तो स्टमक जास्त मोठा असल्या कारणाने आणि पुलअप झाल्यामुळे त्या डायफ्राम मधलं जे ओपनिंग आहे ते ओपनिंग जे मोठं झालेलं आहे त्याला काही स्टिचेस घेऊन त्याला आपल्याला थोडं टायटन करावं लागतं आणि त्याच्यानंतर स्टमकचा जो वरचा भाग असतो फंडसचा, तो एक्स्ट्रा भाग याचा आपण 360 डिग्री किंवा 270 डिग्री एक विळखा टर्मिनल अन्ननलिकेच्या आजूबाजूला कंटिन्युअसली त्याला सराउंड करून टाके घेऊन तिथे एक आपण व्हॅल्व्हशी रेक्रिएट करतो. प्रेशर, थोडंसं हाय प्रेशर झोन बनवतो, जेणेकरून त्या ऍसिडला वर शिरणं, इसोफेगस मध्ये जाणं हे अवघड होऊन बसतं. तर ह्या 3 कॉम्पोनंट्स त्याच्या आहेत. स्टमकला परत मागे आणणं, डायफ्रामचं अति जास्त लॅग झालेलं ओपनिंग थोडंसं आणखीन टाके घेऊन टायटन करणं आणि त्या इसोफेगसच्या अवतीभोवती स्टमकच्या वरच्या फंडसचा विळखा 360 डिग्री त्याला रॅप करणं आणि टाके घेऊन फिक्स करणं. ह्या 3 गोष्टी त्या सर्जरीमध्ये असतात. बरोबर. डॉक्टर, आता तुम्ही ह्या फार महत्वाचे मुद्दे सांगितले आणि कशा पद्धतीने ही सर्जरी होते हे सांगितलं. आतापर्यंत तुम्ही हजारो सर्जरीज केलेल्या आहेत. अशी काही गुंतागुंतीची सर्जरी तुमच्याकडे आली आहे का की ती अगदी तुम्ही सहजपणे यशस्वी करून दाखवली आहे? सर्जरीज आहेत गुंतागुंतीच्या, इझी अशा प्रत्येक. आता एक 20 वर्षाच्या करिअरमध्ये आपण सगळ्या रेनबोचे 7 रंग आपण आपले बघून होतात. अगदी इझी सर्जरीज होतात, डिफिकल्ट सर्जरीज होतात, काही इतक्या डिफिकल्ट सर्जरीज होतात की ज्याच्यामध्ये ते स्टमक इतकं विचित्रपणे वर गेलेलं असतं आणि फसलेलं असतं की त्याला खाली आणता आणता ते फाटू शकतं, त्याला परत त्याच्यावर टाके घ्यावे लागतात. अशा अनेक इझी टू कॉम्प्लिकेटेड हा सगळा रेंज आहे सर्जरीचा. दॅट इज अ वे ऑफ लाईफ फॉर अस. पण मग ह्या यशस्वी झाल्यानंतर ती व्यक्ती सर्वसामान्यांप्रमाणे राहू शकते? ऍब्सोल्युटली. क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये खूप फरक पडतो. औषधांचा डिपेंडन्स बंद होतो. अँटी ऍसिडिटी औषधं कंटिन्युअस घेणं बंद होतं. बरोबर आहे. ऍसिड सप्रेशन 24 तास 12 महिने 18 काळ बंद होतं आणि त्याच्यामुळे जेवढ्या मिनिमम ऍसिडची आपल्याला गरज असते ते ऍसिड प्रोडक्शन चालू राहतं आणि लेटर एजेस मध्ये आपलं बोन हेल्थ, मसल हेल्थ, बॉडी स्ट्रक्चर, इम्युनिटी या सगळ्या गोष्टी शाबूत राहतात. बरं.
बरं. ह्या सर्जरीचा सगळ्यात मोठा हा बेनिफिट आहे. आणि इसोफेजियल कॅन्सर याच्याबद्दल आपण परत परत बोलतोय. ऑल्दो लकीली आपण भारत हा काय जगाच्या नकाशावर एक हॉटस्पॉट नाहीये. इसोफेजियल कॅन्सरचा आपल्या देशामध्ये प्रादुर्भाव खूप कमी आहे. पण ज्यांना गर्ड आहे, ज्यांना हायटस हर्निया आहे, त्यांना हा इसोफेजियल कॅन्सर होणं हे 5% रेट आहे. नॉर्मली भारतामध्ये इसोफेजियल कॅन्सरचा रेट 0.0065% आहे. पण ज्यांना गर्ड आणि म्हणजे तुम्ही विचार करा की बाय व्हॉट पर्सेंटेज तो रेट आणि ती रिस्क वाढते. सो इन जनरल आपण गर्ड कंट्रोल केला तर एट अ फ्युचर डेट या सगळ्या सिरियस रिपरकशन्स, पॉसिबल इसोफेजियल टर्मिनल कॅन्सर या सगळ्या गोष्टी अवॉइड होतात. बरोबर बरोबर. आज आपण खरं तर हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या ह्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करतोय. मात्र केवळ शस्त्रक्रिया करताना आज ऍडव्हान्स शस्त्रक्रिया देखील उपलब्ध आहेत. यामध्ये लॅप्रोस्कोपीचा महत्वाचा रोल आहे. लॅप्रोस्कोपी सर्जरी केली तर किती फायदा त्या रुग्णाला होऊ शकतो आणि ती कितपत यशस्वी होऊ शकते? करेक्ट. सो लॅप्रोस्कोपीसाठी एक कस्टम मेड ही एक हायटस हर्नियाची सर्जरी आहे. कारण ही एक अतिशय अवघड कॉर्नरमध्ये असते. डायफ्राम हा एक डोम सारखा स्नायू आहे. आणि ओपन सर्जरी जेव्हा जगात व्हायची हायटस हर्नियासाठी तेव्हा एक मोठा व्हर्टिकल इन्सिजन कट घ्यावा लागायचा किंवा दोन्ही चेस्टमध्ये दोन्ही बाजूला एक्सटेंडिंग रूफ टॉप इन्सिजन आम्ही म्हणतो तसं घेऊन मसल्स कट करून आपल्याला सर्जरी करायला लागायची. आता लॅप्रोस्कोपीने ती ऍक्सेस अतिशय सोपी करून ठेवलेली आहे. लॅप्रोस्कोपीचा कॅमेरा पडद्यावर चौपट मॅग्निफिकेशनने आपल्याला पिक्चर दाखवतो. त्याच्यामुळे त्या एरियामध्ये जाऊन काम करणं, त्या छोट्याशा त्या डायफ्रामच्या ओपनिंग मधनं चेस्टमध्ये जाऊन काम करणं, वर गेलेल्या स्टमकला फ्री करणं, खाली आणणं, टाके घेणं, ज्या ज्या गोष्टी बारीक सारीक ज्या मायन्यूट गोष्टी आहेत त्या मॅग्निफिकेशनमुळे आणि त्या अवघड स्पेसमध्ये इझिली ऍक्सेस मिळण्यामुळे लॅप्रोस्कोपीचे इन्स्ट्रुमेंट्स लॉंग असतात, लांब लचक असतात, त्याच्यामुळे ऍक्सेस इझी मिळते. ह्या सगळ्या ऑब्व्हियस बेनिफिट्स ओपन सर्जरीवर लॅप्रोस्कोपीच्या आहेत या सर्जरीमध्ये. आणि त्याचे रिझल्ट अगदी अनडाउटेड आहेत, वेल प्रूव्हन आहेत. कॉस्मेटिक बेनिफिट तर सगळ्यांना सुपरिचित आहेतच लॅप्रोस्कोपीचे. बरोबर बरोबर. अर्थातच ह्या सगळ्यावरती खूप चांगल्या खरं तर उत्तम असे उपचारही उपलब्ध आहेत. मात्र हे होऊच नाही गर्ड किंवा हायटस हर्निया तर नेमकं जीवनशैलीमध्ये खाण्यापिण्या व्यतिरिक्त काय बदल केले पाहिजे? अगदी थोडक्यात. खाण्यापिण्या व्यतिरिक्त का तुम्ही म्हणताय? खाणं पिणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. लोकांनी एन्जॉय करावं, इंडल्ज करावं, पण प्रत्येकाने आपापली लक्ष्मण रेखा आखावी. लठ्ठपणा असेल तरी देखील हे आजार संभवतात. लठ्ठपणामध्ये जास्त संभवतात. आणि एक खाण्यापिण्याचा जो इंडल्जन्स आहे तो किती फ्रिक्वेंटली, प्रत्येकाला एक असा कुठला रूल नाहीये कोणी बनवलेला की जो प्रत्येकाला लागू असतो किंवा लागू होतो. प्रत्येकाने आपापले रूल बनवावे. आपली क्वालिटी ऑफ लाईफ खराब होण्या इतका आपल्याला रिफ्लक्स किंवा ऍसिडिटी होते जेव्हा आपण जी आपली स्वतःची आखलेली लक्ष्मण रेखा क्रॉस करतोय. आपणच इंट्रोस्पेक्ट करावं, आपणच ठरवावं की किती जास्त हे आपल्यासाठी जास्त अति आहे आणि त्या लक्ष्मण रेखेच्या विदिन राहावं. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. बरोबर. अर्थात म्हणजे हे सगळं आपण टाळू शकतो एक योग्य पद्धतीने आपली जीवनशैली बदलली तर. आणि नक्कीच याचा फायदा त्या रुग्णाला होऊ शकतो. आणि ऍडव्हान्स सर्जरीज तर आहेतच, मात्र या सर्जरी लागू नये यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांकडे येऊन निदान करून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.